नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे तूळ राशींच्या व्यक्तींना ऑगस्ट 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार. तूळ राशींच्या व्यक्तींना प्रकृतीबद्दल या महिन्यामध्ये सर्दी किंवा कफ या संबंधी थोडासा त्रास सतावत राहील. त्यात बाहेर पावसाळी वातावरण त्याची थोडीशी भर पडेल, पण ही काळजी जर आपण योग्य रीतीने घेतली तर खूप काही मोठा त्रास दिसत नाही आहे. पण हा त्रास थोडासा मधनं होत राहणार आहे. याच्याबद्दल आपण संपूर्ण महिना थोडी जागरूक राहा एवढंच मी तुम्हाला सांगेन. त्यात खूप काही औषधोपचार करायला पाहिजे असं वाटत नाही आहे. तूळ राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपल्याला दुसरा अर्ध जो आहे म्हणजे उत्तरार्ध जो आहे महिन्याचा तो आपल्याला या महिन्यात जास्त फलदायी आणि सपोर्ट करणारा आहे असं मी सांगू इच्छितो. आपण ठरवलेल्या गोष्टी वेळच्या वेळी घडतील आणि त्याचप्रमाणे वेळेत पूर्ण होतील असा योग या महिन्यात दिसतो आहे. तूळ राशीच्या व्यक्तींना मी असं सांगेन, विद्यार्थ्यांना या महिन्यामध्ये विशेष प्रगतीचा मार्ग दिसून येईल. म्हणजे आपण केलेल्या अभ्यासाची पद्धत किंवा अभ्यासासाठी केलेली मेहनत, ती मेहनत प्रगतीपथावर आहे असं दिसून येईल. त्यामुळे त्यांच्या अभ्यासाला आणखीन उत्साह पण आपल्याला बघायला मिळेल. तूळ राशी या व्यक्तींना असं दिसून येत आहे की या महिन्यामध्ये काही गोष्टी केवळ भीतीपोटी आपण टाळण्याचा प्रयत्न कराल. म्हणजे पूर्वग्रह जसा दूषित असतो की मागे एकदा असं झालं होतं तर यावेळेला असं तर होणार नाही, या भीतीने काही गोष्टी तुम्ही टाळण्याचा प्रयत्न कराल. पण तसं करायची खरोखर काही आवश्यकता नाही आहे. परिस्थिती बदलते, काळ पुढे जातो, नवीन टेक्नॉलॉजी येते, त्यामुळे ह्यामध्ये भीती बाळगण्याचं काही कारण नाही आहे. त्यामुळे भीती मनातनं काढून टाका आणि एखादी गोष्ट शहानिशा अवश्य करा, पण केवळ भीतीपोटी नाही करायची असं काही मनात आणू नका. आपल्याला स्पर्धामध्ये थोडासा आपल्याला जेलसीचा त्रास या महिन्यात दिसून येतो. मग ती स्पर्धा कामातली असो, सामाजिक बाबतीत चढाओढीने असो, अन्य मार्गाने काही असो, तर ती थोडी स्पर्धात्मक जी जेलसी आहे ती तुम्हाला या महिन्यात थोडीशी दिसते आहे. तर त्यामध्ये आपण स्वतः कुठे जास्त एक्सपोज स्वतःला करू नका. आवश्यक आहे तेवढं झालंच पाहिजे, पण पुढे करणे ज्याला म्हणतात तसं आपण अनावश्यक करू नका. त्याचा तुम्हाला हा त्रास विशेष करून होऊ शकतो. तूळ राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये उद्योगधंद्यामध्ये आपल्याला काळजी अशी घ्यावी लागेल की आपल्या केलेल्या कामाचे पैसे आपल्याला योग्य मिळत आहेत की नाही याच्याबद्दल थोडा पाठपुरावा करावा लागेल. कारण स्पर्धेमधूनच काही वेळेला निगोशिएशनमध्ये आपण आपलं मूल्य थोडंसं कमी करत असतो एखादं काही काम मिळवण्यासाठी. पण ते काम मिळवण्यासाठी जी आपण मूल्य कमी करता त्यामध्ये कधीकधी आपल्याला नुकसान होण्याची सुद्धा शक्यता दिसून येते. ते नुकसान आपलं होणार नाही ना याची खात्री पटल्याशिवाय कुठल्याही निगोसिएशन कामामध्ये करू नका, कारण पुढे जाऊन असा काहीतरी धोका संभवतो. त्यामुळे आपल्या काम, आपली मेहनत, आपला वेळ या सगळ्याचा ताळमेळ जमवा आणि आपलं निगोसिएशन करायला हरकत नाही. तूळ राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये कौटुंबिक जबाबदाऱ्या आपल्याला थोड्या जास्त दिसून येतात. म्हणजे आपल्या औषधोपचारासाठी आपल्या कुटुंबियांना कुठे घेऊन जाणे, विविध टेस्ट करायला लागतील त्यासाठी आपण लक्ष देणे, त्यानंतर कुटुंबात काही प्रसंग किंवा काही असे इव्हेंट आहेत की त्या कारणाने आपल्याला वेळ द्यावा लागणे, अशा कौटुंबिक कारणासाठी आपला वेळ खर्च होणार या महिन्यात असं दिसून येतं. उत्पन्न जे आहे ते या महिन्यात आपलं ठीकठाक आहे असं दिसून येतं. साधारणपणे नोकरी करणारी जी मंडळी आहेत त्या नोकरीमध्ये त्यांना विशेष जबाबदारी, विशेष काम असं दिलं जाईल असं दिसतंय.
एक टाईम काही काळाकरता, तर ते त्यांनी जबाबदारी छानपैकी पार पाडावी. ग्रहांची साथ तुम्हाला आहेच, तर त्यामुळे ते जबाबदारी आपण पार पाडल्यानंतर त्याचा योग्य मोबदला तुम्हाला अधिकाराने नक्की मिळवता येईल अशी खात्री मला इथे आहे. त्यामुळे जास्त काम पडलं तरी काही घाबरू नका. वरिष्ठ तुम्हाला सहकार्य करतील आणि पुढच्या प्रमोशनसाठी तुमच्या नावाची शिफारससुद्धा करतील असा योग या महिन्यात दिसून येतो. उद्योगधंदा करणारी जी मंडळी आहेत त्यांना मागच्या पुण्याईवर या महिन्यामध्ये काम नक्की मिळू शकतं. म्हणजे आत्ता ह्या महिन्यात जरी मेहनत घेतली गेली नाही काम मिळवण्यासाठी, तरी मागची पुण्याई त्यांना या महिन्यात कामाला येईल आणि त्यांचं काम अबाधित राहील असं दिसतंय. हे होतं तूळ राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.